अहिल्यानगर सिटीजन न्यूज, जे आपल्या मनात तेच आमच्या बातमीत। राहुरी निवडणूक बिनविरोध होणार की भाजपचा उमेदवार कोण असणार? माजी आमदार तनपुरे आणि कर्डिले यांच्यात निवडणूक होणार का? या सर्व प्रश्नांना उमेदवारी जाहीर झाल्यानं पूर्णविराम मिळाल्याचं स्पष्ट झालंय। दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार आहे। अक्षय कर्डिले कैलासवासी शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव आहेत। शिवाजीराव कर्डिले यांचे गेल्या वर्षी 17 ऑक्टोबर रोजी त्यांचं दीर्घ आजारानं निधन झालं। शिवाजीराव कर्डिले हे राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार होते। शिवाजीराव कर्डिले हे 2009 मध्ये अपक्ष म्हणून प्रथम निवडून आले होते। शिवाजीराव कर्डिले त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढवली होती, त्यात त्यांचा पराभव झाला होता। 2014 मध्ये पुन्हा आमदारकीची निवडणूक लढवत विजय प्राप्त केला। 2019 मध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते। 2025 मध्ये राहुरी विधानसभेमध्ये शिवाजीराव कर्डिले पुन्हा निवडून आले। त्यांच्या दुःखद निधनानं ही पोटनिवडणूक होत असून राहुरीमधील ही दुसरी पोटनिवडणूक मानली जाते। यापूर्वी 2004 मध्ये तत्कालीन आमदार तनपुरे लोकसभेत निवडून गेल्यावर त्यांची जागा रिक्त झाल्यानंतर विधानसभा निवडणूक होऊन त्यात चंद्रशेखर कदम हे भाजपकडून निवडून आले होते।